नमस्कार CSC VLE मित्रांनो, तुमच्याकडे जर CSC ID असेल तर तुम्हाला e-KYC करणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. e-KYC आता सुरू झालेली आहे. तुमच्याकडे जर CSC सेंटर असेल तर सर्वांनी आपली e-KYC करून घ्या. e-KYC कशी करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस लाईव्ह दाखवतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, CSC ID लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती तुम्हाला अशा पद्धतीचा एक एरर आला असेल. युअर इयरली e-KYC इज ड्यू. प्लीज कम्प्लीट युअर e-KYC अँड प्रोव्हाइड रेसिडेन्शियल अँड KYC ॲड्रेस. प्लीज कम्प्लीट युअर KYC. तर इथे तुम्हाला अपडेट नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. अपडेट नाव ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपली सर्व माहिती भरायची आहे. मॅन्डेटरी फॉर ऑल VLEs इथे पाहू शकता. आता तुम्हाला खाली पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं पूर्ण नाव दिसेल. खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून व्हॅलिडेट केल्यानंतर आधार व्हेरीफाईड असं आलं पाहिजे. व्हेरीफाईड झाल्यानंतर इथे राईट साईडला जिल्हा विचारला जाईल. तुमचा जो काही जिल्हा असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, डिस्ट्रिक्ट अँड KYC डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो जिल्हा आणि ज्या ठिकाणी तुमचं शॉप आहे तो जिल्हा, दोन्ही जिल्हे सेमच पाहिजेत, सारखे पाहिजेत, तरच तुम्ही ही e-KYC करू शकता. तर दोन्ही जिल्हे सारखे असतील तरच KYC करता येणार आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. शॉप आणि जिथे राहता तो जिल्हा सेम पाहिजे. त्यानंतर असेंब्ली विचारली जाईल, कन्सिस्टन्सी म्हणजेच तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो मतदारसंघ तुम्हाला इथे विचारला जाईल. तो मतदारसंघ इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढे तुमचा जिथे राहता तिथला पिनकोड आणि खाली रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजेच जिथे तुम्ही राहता जो ॲड्रेस आहे तो रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये इथे पूर्णपणे जो तुमचा ॲड्रेस प्रूफ आहे तो इथे व्यवस्थित पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस प्रूफ टाकल्यानंतर तुमचा आता KYC ॲड्रेस म्हणजेच तुमचं शॉपचं इथे नाव, KYC नेम म्हणजे शॉपचं नाव पहिल्यांदा इथे चेक करायचं आहे. बदलायचं असेल तर तुम्ही इथे बदलू शकता. इथे आपलं शॉपचं नाव टाकल्यानंतर पुढे तुम्हाला KYC ओनरशिप म्हणजेच तुमचं जे शॉप आहे ते रेंटनी असेल तर रेंटनी असेल तर रेंट सिलेक्ट करा. स्वतःचं असेल तर ओन सिलेक्ट करा. आणि गव्हर्नमेंट प्रिमायसेसमध्ये असेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर वगैरे असेल तर गव्हर्नमेंट प्रिमायसेस. ऑपरेटर, ग्रामपंचायत ऑपरेटर वगैरे असतात तर गव्हर्नमेंट प्रिमायसेस. स्वतःचं असेल तर ओन. तर अशा पद्धतीने हे 3 ऑप्शन आहेत, यापैकी एक सिलेक्ट करा. त्यानंतर लोकेशन टाईप तुम्ही रुरल एरियामधून म्हणजे ग्रामीण भागातून का अर्बन म्हणजे शहरी, तर कोणत्या भागातून येता, रुरल का ग्रामीण, ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जिल्हा इथे विचारला जाईल, तो जिल्हा सिलेक्ट करा. लक्षात ठेवा, इथे आता शॉपचा जिल्हा विचारलाय, डिस्ट्रिक्ट कुठला आहे शॉपचा टाकायचा आहे. त्यांनी इथे एक सांगितलं आहे, शॉप आणि जिथे राहतो तो दोन्ही ॲड्रेस तुमचे जे काही जिल्हा आहे तो सेम पाहिजे. त्यानंतर असेंब्ली विचारली जाईल, कन्सिस्टन्सी म्हणजे जो काही मतदारसंघ आहे तो इथे तुम्हाला जो मतदारसंघ असेल तुमचा इथे सर्व शॉपची माहिती आहे. त्यामुळे जिथे शॉप आहे तिथली सर्व माहिती, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, त्यानंतर कोणत्या गावामध्ये आहे, कोणती ग्रामपंचायत आहे, ही सर्व माहिती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ही सिलेक्ट माहिती केल्यानंतर तुम्हाला KYC ॲड्रेस ज्या ठिकाणी शॉप आहे त्या शॉपचा नंबर वगैरे असेल, शॉप कोणत्या ठिकाणी आहे, शेजारची नियरबाय खून काय असेल ते, आणि खाली पिनकोड आहे तो पिनकोड शॉपचा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली पॅन कार्ड नंबर विचारलाय तर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा. GSTIN असेल तर GST नंबर तुम्ही टाकू शकता. पॅन कार्ड नंबर टाकून व्हॅलिडेट करायचे. खाली कॅप्चा विचारला जाईल, तो आहे तसा टाकून टर्म्स अँड कंडिशन्स करून नेक्स्ट करायचा आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला KYC साठी विचारलं जाईल, ज्यामध्ये इथे ॲक्सेप्ट करायचं आहे. तुम्ही SMS, ईमेल कोणत्याद्वारे OTPच्या द्वारे KYC करू शकता. तर ईमेलचा ऑप्शन काढायचा आहे. फक्त SMSचा ऑप्शन ठेवून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. थोडं तुम्हाला थांबायचं आहे. थोडं थांबल्यानंतर जी काही KYC आहे ती तुमची कंप्लीट होणार आहे. इथे आपली KYC कंप्लीट होतीये. थोडं थांबल्यानंतर अशा पद्धतीने स्क्रीनवरती तुम्हाला मेसेज दिसेल, युअर e-KYC हॅज बीन कंप्लीट सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुम्ही KYC कंप्लीट करायची आहे. असं आलं तर तुमचं काम झालेलं आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा फेल्ड वगैरे झालं, काही एरर आला तर तुम्हाला पुन्हा मागे जाऊन KYC करावी लागेल. तर अशा पद्धतीने e-KYC करायची आहे. कंप्लीट सक्सेसफुली दाखवलं पाहिजे. आपल्या CSC VLE मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.